بسم الله الرحمن الرحيم هل أتاك حديث الغاشية وجوه يومئذ خاشعة عاملة ناصبة تصلى نارا حامية تسقى من عين آنية ليس لهم طعام إلا من ضريع لا يسمن ولا يغني من جوع وجوه يومئذ ناعمة لسعيها راضية في جنة عالية لا تسمع فيها لاغية فيها عين جارية فيها سرر مرفوعة وأكواب موضوعة ونمارق مصفوفة وزرابي مبثوثة أفلا ينظرون إلى الإبل كيف خلقت وإلى السماء كيف رفعت وإلى الجبال كيف نصبت وإلى الأرض كيف سطحت فذكر إنما أنت مذكر لست عليهم بمسيطر إلا من تولى وكفر فيعذبه الله العذاب الأكبر إن إلينا إيابهم ثم إن علينا حسابهم. आरंभ अल्लाहच्या नावाने जो मोठा मेहरबान अतिशय दया करणारा आहे. काय तुमच्याजवळ झाकून टाकणाऱ्या कयामतचा अहवाल पोचला, ज्या दिवशी बहुतेक चेहरे भयग्रस्त असतील. काम करता करता ते खूप थकून आले, पण उलट संकटात सापडले. ते भडकत्या आगीत दाखल होतील. उकळत्या गरम पाण्याच्या झऱ्यांमधून त्यांना पाजलं जाईल. विषारी काटेरी झाडांचं भोजन त्यांना खायला दिलं जाईल. याद्वारे शरीराला काहीच शक्ती प्राप्त होणार नाही आणि भूकही कधी मिटणार नाही. अल्लाहची कृपा देणगी प्राप्त करून बहुतेक चेहरे तेजस्वी असतील, आपल्या परिश्रमानं राजी झालेले असतील, उच्च दर्जाच्या बागेत असतील. व्यर्थ बकवास त्यांना कधीही ऐकायला मिळणार नाही. तिथे झरे वाहत असतील, उंच बिछायतीची आसनं असतील, सुरई आणि चषक व्यवस्थित समोर ठेवलेले असतील आणि कालीन कतारीनं बिछवलेले आणि मखमली गालिचांवर लोड तक्के लावलेले असतील. काय उंटाकडे यांचं लक्ष कधी गेलं नाही की कशा प्रकारे त्याला निर्माण केलं गेलं, आणि आकाशाकडे ध्यान देऊन पाहिलं असतं की त्याला कशा प्रकारे उंच केलं गेलं. तसंच पर्वतांवर त्यांनी नजर टाकली असती की ते कसे उभे केले गेले आहेत, आणि जमिनीबद्दल विचार केला असता की ती कशा प्रकारे बिछवली गेली आहे. तुम्ही उपदेशाची गोष्ट ऐकवा, तुम्ही तर उपदेश करणारे आहात. तुम्हाला त्यांच्यावर निरीक्षक म्हणून पाठवलं गेलं नाही, परंतु ज्यानं तोंड फिरवलं आणि इन्कार केला तर त्याची खैर नाही. मग तर अल्लाह त्याला फार मोठ्या यातनेत टाकेल. निसंशय त्यांना तर आमच्याकडे परतून यायचंच आहे. मग त्यांचा हिशोब घेण्याची जबाबदारी आमची आहे.